डोक्याला लावले मला राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत? जेवायला हा. काय डोक्याला योगेश भाऊला आज दवाखान्यात आणलेला आहे. काय झालं योगेश भाऊला? जेवण चालू आहे त्यांचं. जेवण चालू आहे. आता बोल दिली होती त्यांना, शुद्धीमध्ये आलेला आहे दादा. पण कशासाठी आले तर कशासाठी नाही तुम्हाला पुढे सांगेनच मी. कसं काय भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला? बरं आहे ना तुम्ही? आता सध्या बरं वाटतं. आता माणसाला फॅमिली तुम्ही हसताय बी. नॉर्मल आजारी आहे तर ती ड्रेस बी दिसतोय दवाखान्यातला, नर्स असल्यावेळी. आजारी पेशंटला असं ड्रेस नसतो, असतो का? नाही, असतो. आणि हे बघा, हे दवाखान्यात कामाला लागला पट्ट्या, बँडेज पट्ट्या. हा, योगेश भाऊ लागले दवाखान्यात काम. नर्स म्हणून. पण नर्सच्या पट्ट्या कशाला लागल्या त्या मग? कॅप आहे मला तशी. कॅप आहे. काय पाहिजे जेवाय कोणाला फॅमिलीला या मुली जेवायला वैष्णवी. माझ्या भाचीने डबा आणलाय. हा, वैष्णवी जेवायला बनवून आणले. अंड्याची बुर्जी, हा. चपाती, अंड्याची भुर्जी मी खातच नाही, फॅमिलीला माहिती आहे. पनीरची बुर्जी. पनीरची भुर्जी ना चतुर्थ आहे. तुम्ही खाऊन आला. आणि डाव्या हाताने का खाता येते? ते दिसतंय तसं. डावकरी आहे ते, डाव्या हाताने जेवता येते. बघा, फोडून खाऊ. जेवण जेवढं चालू आणलं आहे तेवढं त्यांचं. टेस्ट. त्यांचं ब्लड टेस्टिंग केलं आणि हेअर ग्रोथचं ट्रीटमेंट चालू. त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. जास्त डोक्याला त्यांचा ताण येत होता. मंडळी मागचा मेंदू काढून वर बसवायचा. असते कसं बघा. तर असं काही नाही, नट आहे, नटायचं आहे. नाटकं करायची, ती हेअरस्टाईल करायची आहे. म्हणजे आपल्या केसासारखी केस येणार. तर मग ही त्याची मागं जी मुळ आहे ती, ही बीज ही काढायची आणि वरती लावायची. लय डोक्याला टकलं पडलं होतं. टकलं कसं पडलं होतं. करायचं? आणि बरेचसे आपल्या फॅमिलीमध्ये म्हणायचे योगेश भाऊला तुम्ही हेअरस्टाईल करून घ्या, मग होती का नाही? बऱ्याच जणांची म्हणजे इच्छा पण हेअरस्टाईल होती. करा म्हणले, लग्न केलं. हा, हेअरस्टाईल करा म्हणजे लग्न होईल. मग त्या लग्नाच्या वडीनं योगेश भाऊने हेअरस्टाईल केली. असं झाले. तर आता माझं सांगणं आहे, तुम्हाला सगळ्यांनी पोरगी बघायला चालू करा. 4-5 महिन्यात केस येत सगळं, बरोबर? हा, माझं घेऊ नका हो, मामा. कसं खिस्तंय बघा. अहो इंजेक्शन दुखते ती एक तर. पेमरल इंजेक्शन केलं, इथं रक्त काढले. हो का इथं, रोखतो एवढंच काढून हो का इथं. पियानो लिहिले बघा तिथं भाऊ. अहो एक इंजेक्शन केलंय की. तर मग हसताय का म्हणतात तुम्ही मंडळी, बोलताय पण हसून बोलताय, विश्वास चेष्टा करताय, असं काही नाही. चेष्टाचा विषय नाही. त्यांनी हेअरस्टाईल करायची म्हणजे ती मागची मुळं वरती बसवायची. ती त्यांना थोडं पुढं टकल असल्यामुळं त्यांनी हेअरस्टाईल, काय माहिती ना, काय म्हणते, हेअर ग्रोथ. हेअर ग्रोथ. हेअर ग्रो. ग्रोथ म्हणजे केस. हा, हेअर ग्रो केलंय त्यांनी. आणि मग तुम्हाला कसं वाटतं आता, उत्सुक आहेत का तुम्ही त्यासाठी? केस बघाय तुमची? पैसे नव्हते पण दाजीनं भरले ते. असं द्या, काय काळजी आहे मला मेहण्याची. मला घराला पैसे गेलो म्हणून ते म्हणलं चला, मी म्हणजे पैसे नाही करायला बी पैसे घेतलं, केस आणा बी पैसे घेतलं. हा, एवढं असतंय बहिणीचा नवरा म्हणलं. याजने दिले ते. माणसात कसं याच दिल का मी, सांगा त्यांच्याकडे. असू द्या, तुम्ही चांगलं दिसा. म्हणजे कसं आहे, आपण मुलगी बघू. फॅमिलीला माझं सांगणं आहे, 5 महिन्यात केस घेते ते आपल्या केसासारखी, मग लुक चेंज होतोय सगळं, बरोबर का? मुलगी आहे आपण ते मेंढराचे केसवणीच केस काढले तर सगळे पिकलेले तांबडे अशी. बघा बघा, मेंढराच्या केसासारखी केस होती डोक्यावर. ते मॅडम म्हणले तुमचं 3 वर्षात पूर्ण टकल झालं असतं. अरे बापरे. तुम्ही 5 नंबर मध्ये आहे आता. स्टेज नंबर 5. हो. 7व्या मध्ये पाक उडून जाते, बरोबर का? हो. हा. काही छपार राहत नाही वाटतं तर. महात्मा गांधी साहेब दिसले असते. काय असेल ते असेल, पण बघा आता पूर्वी माणसं ह्या या परिस्थितीला सामोरे जातात ती, बरोबर का? पण आता परिस्थिती सुद्धा बदलू शकते, शरीर बदलू शकते, आहे का? विज्ञान काय पुढे गेले, काय विज्ञान किती पुढे गेले बघा. ते मॅडम म्हणल्या नाही ते तुमच्या केसासारखे केस होते त्यांची. हा, म्हणल्या तुम्ही वाढवा, भविष्यात आम्ही अशी ह्यांच्यासारखी हेअरस्टाईल करा म्हणले मॅडम, आहे का? पिकलेली ती मुळे पिकलेली सांगा, आहे का नाही? नाही, मागची जी तुम्ही काढलेली मुळे आहे ती का ती? नाही त्यांची जी आताची हेअर होते ना, तशी हेअर नाही येणार आता त्यांना.
नॅचरल नवीन हिरे नवीनच येणार त्याला, काळीच येणार. जावळ असल्यासारखी. हा जावळाचीच येणार आता. त्याला म्हणलं पिकलेले तर म्हणले पिकलेले येणार. जसं की आपण ऐका आळूची गडी आपण काढतो खालून आणि ते एक ठिकाणी लावतो तेव्हा फोटो कसा येतो नावा तशी येणार. आणि जरी तुम्हाला व्हाईट केस आले तरी आहेत की कलर, हा. त्याचं काही आपण टेन्शन color केस करू. महत्वाचे, केस कलर महत्वाचे. करता येते. एवढं वाढवायचं. एवढं. माझं एवढं मग त्याला तुम्हाला 2 वर्ष लागतील. कठीणच करायचे ना आता. त्याला कटण्याला पैसे तर कशाला घालायचे तुम्हाला? मग काय तर असं हेअरस्टाईल करायची. का तिकट लागलं तुम्हाला? काय काय आणलं जेवायला? वांगं, हं. मेथीची भाजी, आणि अंड्याची गोडची. पनीरची मग भाजी. घ्या ते सगळं. चपाती घ्या ते सगळे संपलं. कसं आहे पुन्हा जेवायला उशीर लागतं, व्हायला उशीर लागतं. काही ज्यूस वगैरे आणायचं का पहिलं? अजून त्यांनी 2 तास तर लागेल बाबा अजून. अजून ना होते मग तुमचं 5 वाजेपर्यंत. संपवायची सगळी भाजी चपाती. त्यात भाजी असेल ती भाजी नको बाबा चपाती एवढी बाद झाली. असू दे खावा, खावा पोट भरून. ते झालं. काय काळजी करू नका. गोळ्या वगैरे खायच्या पोट भरून. हं. पहिली केक जुळली का नाही? 3 टाइम गोळ्या जेवणाच्या आहेत आधीची, जेवणानंतरची. 3 टाइम गोळ्या आहेत ना. काय माहिती आता? नाही आता देतील ना मेडिसिन तुम्हाला. आता तर मंडळी हेअरस्टाईल केली योगेश माने मूळ रुजायची ती. तर ह्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीत कोणी असा केलेला आहे का, कोणाला अनुभव आहे का ह्याच्यामध्ये, किंवा किती दिवसाला उगवते ती, किंवा रिझल्ट कसा आहे कमेंट करून सांगा नक्की. त्याचा रिझल्ट कसा आहे किंवा किती दिवसात तुमची केस आली असं नक्की कळवा. तुम्हाला या विषयावर काय बोलायचं? केलंय आता मग कसं होतंय ऐकून पाहुणे हे नाही दोघांनी ते म्हणले चांगला रिझल्ट आहे. एकतर माझा बीपीच वाढला होता मागाशी. घाबरायचं नाही. घाबरू काय नका. बोलतो बेस आम्ही आहे की सुया बघून बीपीच वाढलं माझं. सुया बारकीचे पण लिहिलं लांब आहे त्या. नाही बरं, जीवाला नटायचं तर ना आणि भ्यायचं तर मग करा. जेव्हा आहे की शेवटी मी वाटणारच किंवा बरं चालते मंडळी. चला मग पूर्ण टोटल झाल्यावरती केस वगैरे बघू आपण कसं आहे. 7 महिन्यानं. नक्कीच तुम्हाला दाखवून. चला मग बाय, भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तुम्ही म्हणसाल काय मी करते एवढीच बघ आहे का नाही, पण नाही बघ गरज आहे, काळाची गरज आहे तशी. काय म्हणायचं ते म्हणले मॅडम 3 वर्षात टकलं पूर्ण होईल म्हणून मला पुन्हा कसं तरीच वापस केस वाटायला म्हणजे असं केलं नाही किंवा शायनिंग मारायसाठी केलेलं नाही, केससाठी नाही केलेलं की पूर्ण केस डोक्यावर ते म्हणले अनुवंशिकता असते. आता आमच्या वाट्याला करून टाकलं ढकल अनुवंशिकताच आहे. होती म्हणून केलेलं आहे. असं काही नाही त्यांनी नटायसाठी बी काही केलेलं नाही त्या गोष्टी. बाकी सगळे केस चालली होती म्हणून केले त्या गोष्टी. ओके चल बाय. मी चांगल्या सगळे केस तर हं. कशी तरीच होती अशी. मेंढराचे केस लागते मग सांगितलं त्यांनी आता. हो. चला मग बाय बाय करा.